नाशिक येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमध्ये कथित टेंडर घोटाळा झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडी जामनेर तालुक्याच्या वतीने राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। याबाबत जामनेर नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून कुंभमेळा टेंडर प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्री महाजन यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। जामनेर शहरात आज महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते तहसील कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला। नाशिक येथे सन 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून लाखो भाविक येणार असून त्यांच्या सुविधांसाठी तसेच विविध विकास कामांसाठी शासनाने सुमारे 36,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। या निधीतून मोठ्या प्रमाणावर विकास कामे अपेक्षित असताना जामनेर तालुक्यातील मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाचा संदर्भ देत सुमारे 100 कोटी रुपयांच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे। कुंभमेळा हा साधू संत आणि भाविकांसाठी धार्मिक पर्व असताना त्याचा वापर केवळ कंत्राटदारांच्या फायद्यासाठी केला जात आहे का, असा सवालही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे। तसेच संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने मंत्री नामदार गिरीश महाजन यांचा राजीनामा घेण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे आणि त्याचं कारणही आहे। आपण पाहत असाल कोणतेही भ्रष्टाचार निघाला, कोणतेही काही भानगड निघाली की तिथे आमच्या भाऊंचेच लोक आणि त्यांचंच नाव येत असतं। अगदी जर कधी शालारताईटी घोटाळा घेतला तर तिथे सुद्धा त्यांचेच प्रमुख कार्यकर्ते। त्याच्यानंतर आता ज्या वेळेला या बोगस टेंडर नोटीस निघाल्या त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचेच माणसं। आणि आता त्यांनीच सांगितलं की ग्रामसेवक आणि तलाठी भरतीसाठी काही लोकांनी पैसे घेतलेले त्यांनी ताबडतोब द्या, नाहीतर मी त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला लावेल। अरे मग हे करता कोणाच्या भरोशावर आहे? जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणत्याच माणसाचं नाव येत नाही। आणि कुठेही बघा तुम्ही काही भानगड निघाली, काही असं प्रकरण निघालं तर तिथे आमचे भाऊ आणि त्यांचे माणसं याच्याशिवाय तिसरं नाव येत नाही। आणि एकाने तर चांगलं वर्णन केलेलं आहे, अखिल भारतीय कुंभमेळा वृक्षतोड संघटनेचे अध्यक्ष, मला नाही आबरून मी कशाला घाबरू, तसं त्यांचं चालू आहे। म्हणजे लोक तुमचे आणि तुम्ही कारवाईचे आदेश देताय, मग त्यांना आधीच ओळखा ना, कशासाठी तुम्ही त्यांना एवढं करू देताय? आणि कोणीही करत राहिला तरी पाठीराख असल्याशिवाय, गॉडफादर असल्याशिवाय करत नाही। त्यांना ते इतके निढावलेले आहेत की त्यांना माहिती आहे की आपल्याला हे सोडून आणणारच आहेत, म्हणूनच ते सगळे विविध मार्गांनी भ्रष्टाचार करताय, अवैध मार्गांनी पैसे कमवताय। आणि याची सगळी नैतिक जबाबदारी गिरीश भाऊंनीच स्वीकारायला पाहिजे आणि त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे अशी आमची मागणी। त्यांचा नातेवाईक देखील या संपूर्ण घोटाळ्यामध्ये आहे आणि ते म्हणतात की नातेवाईक माझा लांबचा आहे आणि माझ्या जवळचे जरी लोक असले तरी त्यांच्याशी माझा काही थेट संबंध नाहीये। बरं, आता आपण पाहत असतो कोणत्याही गुन्ह्यामध्ये जर कधी आरोपी पकडले आणि एखादी माणूस जर बाहेर असला, अधिकारी म्हणा पदाधिकारी म्हणा, तर आधी त्याला राजीनामा द्यायला लावता नाही तर त्याच्यामध्ये येतात। का बरं? की त्याने त्या साक्षीदारांवर दबाव टाकू नये, दडबण टाकू नये म्हणून। इथे तर एवढं मोठं प्रकरण आहे। बरं, आत्ताच परत कळलं मला काही 2,000 कोटीचे काही कामं जे रस्त्यांचे चालू आहे नाशिकचे, 200 कोटी का 2270 कोटीचे जे कामं चालू आहे नाशिकचे, त्याची चौकशी लावावी लागलेली। अरे मग चौकशी लावावी का बरं लागते? तुम्ही जर एवढे धुतल्या तांदळासारखे दाखवत आहेत तर कामच नीट दर्जेदार करा ना। तुम्ही जर काम दर्जेदार केलं, तुम्ही जर वचक ठेवला तर निश्चितच ते कामं चांगले होतील आणि सगळी नैतिक जबाबदारी त्यांचीच आहे। म्हणून आम्ही महाविकास आघाडी मार्फत त्यांनी राजीनामा द्यावा आणि मगच चौकशी करावी अशी आमची मागणी आहे। या सर्व कथित घोटाळ्यांमुळे जामनेरचं नाव बदनाम होतं? नाही, जामनेरचं नाव तर त्यांच्या दृष्टीने मोठं झालं असेल, पण सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने नाव बदनाम होत आहे। म्हणजे आपल्याला बाहेर गेलं तर जामनेर सांगताना लाज वाटते। मंत्री गिरीश महाजन यांना वरद हस्त कुणाचा नाही? आता त्यांनी सांगितलेलं आहे की मी पंढरपूरला आलो, पंढरपूर पावला, देवाचीच कृपा आहे। पण कोणत्या देवाची कृपा आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने सध्या नाशिकमध्ये जो टेंडर घोटाळा झाला, त्या टेंडर घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून भारतीय जनता पार्टीचे मंत्री
गिरीश महाजन साहेब यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आम्ही सगळे जमलेलो आहोत। याचं कारणही तसंच आहे। आपण बघितलं असेल मागच्या आठवड्यामध्ये टेंडर घोटाळा उघडकीस आला, 500 कोटीचा या ठिकाणी टेंडर घोटाळा झाला आणि याचं पाळं मिळलं कुठे तर जामनेरमध्ये। भाऊंच्या जवळचे नातेवाईक कार्यकर्ते याच्यामध्ये गुंतलेले आहेत। या ठिकाणी हा टेंडर घोटाळा करत असताना लोकांना त्यांनी वर्क ऑर्डर दिलेले आहेत। म्हणजे दिवसा डवळा एवढी हिंमत येते कुठून, कुणाच्या भरोशावर येते? म्हणून या ठिकाणी हे जे चाललेलं आहे, आपण जामनेर तालुका जर बघितला असेल, जामनेर तालुका हा शिक्षणाचे पंढरी म्हणून आपली ओळख होती आणि आपली प्रतिमा होती। परंतु आता जामनेर जिल्हा, जळगाव जिल्ह्यामध्येच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये जामनेरचं भ्रष्टाचारी जामनेर म्हणून या ठिकाणी परिचित झालेलं आहे। याची जबाबदारी स्वीकारून या ठिकाणी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। जामनेरचं नाव तुम्ही उज्ज्वल करू शकत नाही, म्हणजे कमीत कमी खराब तर करू नका। काय चाललेलं आहे? प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार चाललेला आहे। नाशिकमध्ये आता सरांनी सांगितलं की कामाची चौकशी लावलेली आहे। या ठिकाणी जे नाशिकचे संत महंत होते, या संत महंतांनी मुख्यमंत्री साहेबांकडे मागणी केली की नाशिक शंकरानंद यांनी मागणी केली मुख्यमंत्र्याकडे की या ठिकाणी नाशिकचे जे कामं चालू आहे, विकास कामं, याची चौकशी करण्यात यावी। म्हणजे साधू संताला सुद्धा हे मान्य नाही आहे। मग या ठिकाणी आपल्याला जी जबाबदारी दिलेली आहे कुंभमेळा मंत्री म्हणून, हे कुठेतरी सबसेल फेल झालेली आहे।